नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. इथे मी फिक्क्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्या प्रमाणात आतपाव मिरच्या आहे. त्या अगोदर सर्व मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला ही मिरची व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मिरच्या कट करायच्या आहे. सर्वात अगोदर मधोमध एक कट मारून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच इथे मध्ये एक कट मारून एका मिरचीचे 4 तुकडे करून घ्यायचे आहे. मी तुम्हाला परत एकदा ती मिरची कट करून दाखवते. तुम्हाला सर्वात अगोदर मिरची मधोमध कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मिरचीच्या मधोमध एक कट मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एका मिरचीचे 4 काप करून घ्यायचे आहे. आता आपण सर्व मिरच्या कट करून घेऊ. इथे बघू शकता आपण सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. इथे बिलकुलही पाणी त्या मिरच्यांना लागलं नाही पाहिजे. आता आपण मसाला मिरची बनवण्यासाठी एक मसाला करून घेणार आहोत. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि त्यासोबतच मी इथे थोडासा कढीपत्ताही घेतलेला आहे. इथे हा सुकलेला कढीपत्ता आहे. आता आपल्याला इथे मीडियम फ्लेमवर ही सर्व वस्तू खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे. 1 ते 1.5 मिनिटामध्ये हे सर्व भाजून होतं. तुम्ही बघू शकता छान प्रकारे भाजल्या गेलेला आहे. आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करून द्यायची आहे. आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून थंड झाल्यानंतर याची मस्त अशी पावडर करून घेणार आहे. तोपर्यंत मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे आणि थोडासा हिंग टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये जे आपण मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहे. त्याही आपल्याला 2 ते 3 मिनिटभर चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहे. मिरची कट करताना आपल्याला त्याचे देठ काढायचे नाही आहे. आता आपण यामध्ये एक गोल रिंगण तयार करून घेऊ. मिरच्यांमध्ये मिरच्या साईडला करून त्यात एक रिंगण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा. त्यामध्ये दाखवल्याप्रमाणेच प्रक्रिया करायची आहे. आता त्यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे. ते बेसन पीठ त्या तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्या सर्व मिरच्यांमध्ये ते बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिरच्यांना ते बेसन पीठ लागलं पाहिजे. एक मिनिटभर चांगल्या प्रकारे मिरची यामध्ये परतून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, अर्धा चमचा लाल तिखट आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा आमचूर पावडर टाकायची आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबूचाही वापर करू शकता, पण इथे लिंबू किंवा आमचूर पावडर नक्की वापरायची आहे. त्यामुळेच या मिरचींना खूप छान अशी टेस्ट येते. आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला सर्व मिरच्या एकत्र व्यवस्थित करून घ्यायच्या आहे, परतून घ्यायच्या आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा काही खाऊशी वाटत नसेल तर या पद्धतीने तुम्ही मसाला मिरची नक्की करून बघा. आपण आता जो मसाला केला होता त्यातला मी इथे 1.5 चमचा मसाला वापरत आहे. आता आपल्याला मसाला टाकून झाल्यानंतर अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने आपली मसाला मिरची तयार झालेली आहे। ही आपण प्रवासामध्येही घेऊन जाऊ शकतो किंवा आपण इथे 15 दिवसासाठी ही मिरची स्टोअर करून ठेवू शकतो। यामध्ये इथे मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे ही मिरची आरामशीर 15 दिवस टिकते। किंवा आपल्याला जेवताना तोंडी लावण्यासाठी ही मिरची खूप छान आहे। ही भाकरीसोबत, पोळीसोबत, पराठ्यासोबत एकच नंबर लागते ही मिरची, मसाला मिरची। मी इथे ज्वारीच्या भाकरीसोबत ही मसाला मिरची घेतलेली आहे। त्याची टेस्ट अप्रतिम लागते। त्यासोबतच कांदाही घेतलेला आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।